श्री स्वामी समर्थ मित्रांनो, देवशयनी अर्थात आषाढी एकादशी ही भगवान श्री विष्णूंची अतिशय प्रिय मानली जाणारी एकादशी. महाभारतातील विष्णू सहस्रनामांच्या फलश्रुतीमध्ये श्री विष्णूंच्या नामस्मरणांचे महान महत्त्व सांगितले आहे आणि देवशयनी एकादशी हा त्या नामस्मरणासाठी विशेष पुण्यदायी दिवस मानला जातो. याच दिवशी श्रीहरी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात आणि पवित्र चातुर्मासाची सुरुवात होते. यंदा ही पवित्र एकादशी 25 जुलै 2026 शनिवार या दिवशी आलेली आहे. श्रीहरींची कृपादृष्टी व्हावी म्हणून अनेक भाविक उपवास करत असतात. त्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून त्या दिवशी भगवान विष्णूंना केशरयुक्त दूध याने अभिषेक करणे विशेष अधिक फलदायी मानले जाते. सुख, समृद्धी आणि मानसिक शांती यामुळे प्राप्त होते. महाराष्ट्रात लाखो वारकरी ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात, लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये विठ्ठल रुक्मीच्या दर्शनासाठी वारी पूर्ण करतात. विठ्ठल म्हणजे विष्णूंचेच रूप. त्यामुळेच हा दिवस जप, भक्ती, दान आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत मंगल मानला जातो. भगवान विष्णूंची पूजा, उपवास आणि दानधर्म यासारख्या धार्मिक विधी करण्यास प्रोत्साहित केले जाते. देवशयनी एकादशी या दिवशी भगवान विष्णूंना सर्वाधिक प्रिय असलेली भक्ती कोणती? कोणत्या गोष्टी या दिवशी टाळाव्यात? तसेच श्रीहरींची कृपा मिळवण्यासाठी कोणते सोपे पण प्रभावी उपाय करावेत? त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आपण प्रथम देवशयनी एकादशीचे गूढ काय आहे ते जाणून घेऊ. भगवान विष्णू आजच्या दिवशी क्षीरसागरात योगनिद्रेत जातात. ही झोप सामान्य नसून संपूर्ण सृष्टीच्या पालनाची योगमाया आहे. याच दिवशी चातुर्मासाची देखील सुरुवात होते. या काळामध्ये देवपूजा, जप, दान, संयम आणि सात्विक जीवनाला विशेष महत्त्व असते. या काळामध्ये आपली घरं स्वच्छ करून पूजेसाठी जागा तयार करणे ही सुद्धा अनेक ठिकाणी प्रथा आहे, ज्यामध्ये लक्ष्मीनारायणाच्या पूजेशी संबंधित शुभयोगाचा समावेश आहे. या उपासनेमध्ये सहभागी झाल्यास समृद्धी वाढते. विविध प्रयत्नांमध्ये सुद्धा आपल्याला यश मिळत राहतं. तसेच या काळामध्ये शंखातून भगवान विष्णूंना जल अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांवर कृपा करतात. घरात सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. नकारात्मकतासुद्धा कमी होऊन सात्विकता वाढते. धनलक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी हे पूजन उपयुक्त मानले जाते. भक्तिभावाने केलेल्या पूजेचे पुण्य वाढते आणि मनाला शांतता मिळते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परंपरेनुसार भगवान विष्णूंना शंखातून जल अर्पण करावे, परंतु शिवलिंगावर शंखातून जल अर्पण करू नये. त्याचप्रमाणे या काळात उंबरठ्यावर तुपाचा दिवा देखील लावल्याने शास्त्रानुसार घरातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकता आणि सात्विक ऊर्जा वाढते. यामुळेच माता लक्ष्मीची कृपा देखील लाभते. तसेच घरात सुख, समृद्धी आणि शांततेचे वातावरण निर्माण होते. शास्त्रानुसार बाहेरून उजव्या बाजूला हा तुपाचा दिवा लावावा. शक्यतो
त्या दिव्याची ज्योत उत्तरेला किंवा पूर्वेला करावी. यामुळे माता लक्ष्मीचे आगमन होते. शास्त्रानुसार संध्याकाळनंतर पिंपळाच्या झाडाला विनाकारण स्पर्श मात्र करू नये. संध्याकाळी देवपूजेचा काळ संपून सूक्ष्म शक्तीचा काळ सुरू होतो. त्यामुळे पिंपळाजवळ अनावश्यक वावर किंवा स्पर्श टाळावा. म्हणूनच पिंपळाची पूजा, प्रदक्षिणा किंवा जलार्पण सकाळच्या वेळेत करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका आणि कटू बोलू नका. असे वर्तन पुण्य कमी करून मनक शांती हिरावून घेते, असे धर्मशास्त्र सांगते. आता आपण प्रसन्न करणारी भक्ती पाहूया. या दिवशी संध्याकाळी आवर्जून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. या काळात विष्णू सहस्रनामाचे पठण अत्यंत पुण्यदायी मानले गेले. विष्णू सहस्रनामाचे नियमित पठण केल्याने मनाला शांती, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे महाभारतातील फलश्रुतीत वर्णन आहे. भगवान विष्णूंची कृपा लाभून संकटे दूर होतात, पापक्षय होतो आणि आयुष्य, आरोग्य, यश व आध्यात्मिक उन्नतीची प्राप्ती होते. तसेच या दिवशी जमेल तेव्हा दिवसभरात कधीही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या द्वादशाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, मन शांत व एकाग्र होते. त्याचप्रमाणे पापक्षय होऊन आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग खुला होतो. अतिशय महत्त्वाचे आणि भगवान विष्णूंना आवडती सेवा भगवान विष्णूंना एक तुळशीपत्र अर्पण करण्याची. भगवान विष्णूंना भक्तिभावाने एक तुळशीपत्र अर्पण केल्याने ते अत्यंत प्रसन्न होतात, असे पद्यपुराण व इतर वैष्णव ग्रंथामध्ये वर्णन आहे. या पूजेमुळे पुण्यवृद्धी होते, घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंची विशेष कृपा लाभते. भगवान विष्णूंना पिवळी फुले अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात. त्यामुळे भक्ताला पुण्य, सौभाग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते. त्यामुळे त्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळी फुले जरूर अर्पण करावीत. त्या दिवशी गाईला चारा देणे, गाईला श्रद्धेने चारा अर्पण करणे हे सुद्धा अत्यंत पुण्यकारक कर्म मानले जाते. यामुळे अनेक देवतांचे आशीर्वाद लाभतात, पापक्षय सुद्धा होतो आणि घरात सुख शांती देखील नांदते. त्याचप्रमाणे अन्नदान करणे. धर्मशास्त्रात अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. अन्नदान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी व समाधान वाढते. श्रीमद भगवद्गीतेचा एक अध्याय तरी किमान त्या दिवशी श्रद्धेने वाचन केल्यामुळे मन शुद्ध होते, विवेक जागृत होतो आणि जीवनात योग्य मार्गाची प्रेरणा देखील मिळते. श्रीकृष्णाची कृपा लाभून आध्यात्मिक उन्नती देखील होते. त्या दिवशी दीपदान केल्याने अज्ञानाचा अंधकार दूर होऊन ज्ञान, शुभत्व आणि सकारात्मकता वाढते. या पुण्यकर्मामुळे देवकृपा प्राप्त होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील नांदते. त्या दिवशी रात्री विष्णू आरती आणि क्षमायाचना करण्यास मात्र विसरू नये. संध्याकाळी देवाची श्रद्धेने आरती केल्याने सात्विक वातावरण वाढते आणि नकारात्मकता दूर होते. देवाची कृपा लाभून कुटुंबामध्ये सुख, समृद्धी आणि मंगलमय वातावरण तयार होते. आता आपण या दिवशी कोणत्या गोष्टी टाळावयाच्या आहेत ते पाहूया. तसं पाहिलं तर तुम्ही या दिवशी उपवासच करायचा आहे, परंतु ज्यांना उपवास जमत नाही त्यांनी त्या दिवशी कांदा, लसूण खाण्याचा टाळावायचा आहे.
या दिवशी तामसिक अन्नसुद्धा खाणे टाळवायचे आहे. तसेच या दिवशी खोटेही अजिबात बोलू नये. कोणाचाही अपमान करू नये. कोणत्याही झाडांची अनावश्यक तोड करू नये. आणि विनाकारण रात्रभर जागरण सुद्धा करत बसू नये. त्या दिवशी अन्नाची नासाडी देखील अजिबात करू नये. तसेच वाद विवाद हे देखील कोणाबरोबरही करू नये. या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होत नाही, लाभत नाही. ह्या नियमांचे आपल्याला त्या दिवशी पालन करणे गरजेचे आहे. आता आपण पुढे एक विशेष उपाय पाहणार आहोत. कदाचित तो उपाय तुम्हाला माहिती नसेल. अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी हा उपाय आहे. आपल्याला त्या दिवशी करावायचा आहे. त्या अगोदर एक संकल्प करा. श्रीहरींना असे म्हणा, हे श्रीहरी, पुढील 4 महिन्यात माझ्याकडून शक्य तेवढी सात्विक सेवा, जप, दान आणि भक्ती घडू दे. आता आपण तो विशेष उपाय पाहूया. तो विशेष उपाय पिवळ्या वस्त्रात हळद, अक्षदा आणि 1 रुपयाचे नाणे ठेवून श्री विष्णूंसमोर अर्पण करा. संध्याकाळी विष्णू सहस्रनामानंतर ते धनपेटीत ठेवा. हा जर उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यास घरात सकारात्मकता आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते. चातुर्मासातील प्रत्येक दिवस पुण्यदायी मानला जातो. देवशयनी एकादशीपासून केलेला जप अधिक फलदायी मानला जातो. श्रीहरींची कृपा, मनशांती, पापक्षय आणि सात्विक जीवनाची प्रेरणा मिळते, असे अनेक पुराणामध्ये वर्णन याचे आहे. लक्षात ठेवा, भगवान विष्णूंना शुद्ध मन, सत्य आचरण, तुळशीचे एकच पान आणि भक्तिभाव म्हणून या देवशयनी एकादशीला केवळ उपवास न करता श्रीहरींच्या चरणी मनापासून समर्पित व्हा. कदाचित हीच एकादशी तुमच्या आयुष्यातील नवे शुभ पर्व ठरेल. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि श्रीहरी कमेंटमध्ये लिहिण्यास मात्र विसरू नका. मनापासून ही जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्रीहरी, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.